नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालकांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCCच्या तिसऱ्या राऊंडबद्दल जे आज रिवाइज शेड्यूल आलेले आहे त्या शेड्यूलबद्दल चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण MCC काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंडबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, एलिजिबिलिटी काय आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि चॉईस फिलिंग कशी करायची, त्यानंतर सीट अलॉटमेंट आणि रिपोर्टिंग कॉलेज याबद्दल तिसऱ्या राऊंडबद्दल आपल्याला काय काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत। तर बघा, MCCने या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल दिलेलं आहे। तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल आपल्या समोर आहे। यामध्ये नीट UG शेड्यूल 2024 ऑल इंडिया कोटा, डीम्ड आणि सेंट्रल स्टेट कोटा या तिन्ही कोट्यासाठी राऊंड 3चं शेड्यूल जारी करण्यात आलेलं आहे। आपण इथे बघू शकतो राऊंड 3चं रजिस्ट्रेशन 3 ऑक्टोबरपासून ते 11 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। त्यानंतर 19 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर कॅन्डिडेट जॉईनिंग चालणार आहे। त्याचप्रमाणे स्टेट काउन्सिलिंगसुद्धा 9 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या दरम्यान तिसरं राऊंड होणार आहे। आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा तिसरं राऊंड 9 ऑक्टोबरला सुरू होण्याची शक्यता आहे। लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे 18 ऑक्टोबर आणि स्टेट काउन्सिलिंगची लास्ट डेट आहे 23 ऑक्टोबर। यानंतर स्ट्रे वॅकन्सीचं सुद्धा ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल जारी करण्यात आलेलं आहे। स्ट्रे वॅकन्सीचं रजिस्ट्रेशन आपल्याला 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दरम्यान करता येणार आहे आणि स्ट्रे वॅकन्सीची लास्ट डेट ऑफ जॉईनिंग 5 नोव्हेंबर म्हणजे 5 नोव्हेंबरला शेवटची तारीख आहे स्ट्रे वॅकन्सीची। यानंतरच महाराष्ट्र राज्याचं स्ट्रे वॅकन्सी राऊंड होण्याची शक्यता आहे। म्हणजेच 6 नोव्हेंबर नंतरच स्ट्रे वॅकन्सी चौथं राऊंड हे महाराष्ट्र स्टेटचं होणार आहे। तरी ही छोटीशी अपडेट होती, मी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।